नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय वनमाने बायोलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करीत आहे. जो 12वीचा बायोलॉजीचा चॅप्टर 1 आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट्स, त्यातला पार्ट 5वा आपण बघणार आहे. पहिले 4 पार्ट युट्यूब चॅनल वरती अपलोड केले आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर या पार्ट 5व्या मधला काय काय इन्क्लूड केले: डबल फर्टिलायझेशन, सिग्निफिकन्स इन डबल फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट ऑफ इंडोस्पर्म. डेव्हलपमेंट ऑफ इंडोस्पर्म मध्ये 3 पार्ट पडतात. एक आहे ते न्यूक्लियर टाइप, सेल्युलर टाइप, हेलोबायल टाइप, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो मध्ये सुद्धा 2 पार्ट पडतात. एक आहे तो डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो आणि डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय ते बघणार आहे. डबल फर्टिलायझेशनची डेफिनेशन सांगायची झाली तर द फ्युजन ऑफ वन मेल गॅमेट विथ द एग दॅट अनदर मेल गॅमेट विथ सेकंडरी न्यूक्लियस कॉल्ड इज डबल फर्टिलायझेशन. म्हणजे काय, एक मेल गॅमेट एका एग बरोबर अटॅच झाले किंवा फ्युजन झाले, त्यानंतर दुसरं मेल गॅमेट येते सेकंडरी न्यूक्लियस बरोबर आणि सेकंडरी न्यूक्लियस म्हणून ते फर्टिलाइज होते. ज्या पहिल्या मेल गॅमेट आणि एग मध्ये फ्युजन झाले त्यामध्ये, त्यालाच आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणतोय. डबल फर्टिलायझेशन मेकॅनिझम मीन फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे एंजिओस्पर्मिक. जे एंजिओस्पर्मिक प्लांट आहे त्याला फ्लॉवरिंग प्लांट असं म्हणतोय. हे डबल फर्टिलायझेशन फक्त फ्लॉवरिंग प्लांट मध्ये ऑकर होते. इट वॉज डिस्कवर्ड बाय नवाचिन in the liliaceous plant like lilium and fritillaria. The pollen grains has reached in the surface of stigma. Pollen grain जेव्हा surface of stigma ला reach करते किंवा पोहोचते तिथं it germinate pollen tube. त्यानंतर germinate किंवा तयार होत्या pollen tube. Pollen tube is penetrate the stigma, style ovary chamber and enters the ovary. जेव्हा पोलन ट्यूब पेनिट्रेट व्हायला चालू होते स्टिग्मा मध्ये आणि स्टाईल ओव्हरी चेंबर मध्ये ते काय एंट्रन्स ओव्हिल मध्ये होतंय, हे तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं आहे. फक्त इथं लक्ष ठेवा, पोलन ट्यूब जे आहे ते पेनिट्रेट होते स्टिग्मा मध्ये आणि स्टाईल मध्ये जाते, त्यानंतर ओव्हरी मध्ये जाते, त्यानंतर चेंबर मध्ये आणि लास्टला ते एंट्रन्स करते ओव्हिल मध्ये. द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब guided the chemical secreted by the synergids. जेव्हा पोलन ट्यूब तयार होत असते किंवा ग्रोथ होत असते त्यानंतर सिनर्जिड्स एक केमिकल सिक्रेशन करते आणि गाइड करते कुठल्या साइडला किंवा कोणत्या बाजूला ते पोलन ट्यूब ग्रोथ होणार आहे. ते हे सिनर्जिड्स मार्फत होते, हे केमिकल सिक्रेशन करते त्यामार्फत हे सगळं ऑकर होते. इट युजली इंटर्स द थ्रू द मायक्रोपाइन कॉल्ड पोरोगामी. हे तुम्हाला आजच्या तासामध्ये डायग्राम सहित तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. जेव्हा ओव्हिल मायक्रोपाइल द्वारे एंटर करतोय त्याला पोरोगामी म्हणते. बट इन सम केसेस एंटर्स थ्रू द चलाइजा नोन एज चलोजगामी अँड इन सम प्लांट्स थ्रू द इंटुगमेंट्स कॉल्ड मेझोगामी. त्याचप्रमाणे इंटुगमेंटच्या मार्गाने त्यांनी पास केलं किंवा तो एंटर झाला त्याला मेझोगामी असं आपण म्हणतोय. फायनली इट्स पेनिट्रेट द एम्ब्रियो सॅक थ्रू द मायक्रोपिलर एंड. जो मायक्रोपिलर एंड आहे तिथं का नाही फायनली पेनिट्रेट होतो किंवा जातो एम्ब्रियो सॅक मध्ये. म्हणजेच फायनली एम्ब्रियो सॅक मध्ये मायक्रोपिलर एंड आणि जो न्यूक्लियस असतोय डबल फर्टिलायझेशनचा तो पोहोचतोय. पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट्स पेनिट्रेट वन ऑफ द सिनर्जिड्स. जेव्हा पेनिट्रेट होते तेव्हा सिनर्जिड्स त्याच्याबरोबर मेल गॅमेट बरोबर असते. वॉटरी कंटेनिंग सिनर्जिड ऍब्सॉर्ब्ड बाय पोलन ट्यूब विथ रप्चर द रिलीज द कंटेंट्स इन्क्लुडिंग द 2 नॉन मोटाइल मेल गॅमेट्स. जेव्हा फुलामध्ये जेव्हा ओव्हरीमध्ये पोहोचते त्यानंतर पोलन ट्यूब आहे ते रप्चर होते आणि त्यात कंटेन असलेले 2 नॉन मोटाइल मेल गॅमेट आहेत ते तिथं पोहोचते.
as non-motile male gametes carrying through the hollow pollen tube known as the symphonogamy ensure the fertilization takes place. जे पोलन ट्यूब हॉलो आहे त्याला आपण सिम्फेनोगॅमी असं म्हणतोय. ते नॉन मोटाईल मेल गॅमेट्स कॅरिंग करून त्याचं जे फर्टिलायझेशन होणार आहे तिथपर्यंत आणण्याचं काम हे पोलन ट्यूब करते. त्याला आपण सिम्फेनोगॅमी असं म्हणतोय आणि त्याच्यानंतर फर्टिलायझेशन चालू होतंय. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. इन डबल फर्टिलायझेशन मेनली टू प्रोसेस प्रेझेंट. दोन प्रोसेस आहेत ते प्रेझेंट असतात किंवा दोन प्रोसेस मार्फत ते फर्टिलायझेशन होते. एक आहे ते सिनगॅमी आणि दुसरे आहे ते ट्रिपल फ्युजन. पहिल्यांदा आपण सिनगॅमी बघूया. इन द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट्स विथ द फिमेल गॅमेट्स दॅट इज एग टू प्रोड्यूस द डिप्लॉइड झायगोट. म्हणजे काय होतंय, हॅप्लॉइड मेल गॅमेट्स म्हणजे 1n किंवा फक्त en म्हणलं तर चालेल आणि 2n म्हणजे डिप्लॉइड. तुम्हाला हे डिटेल मध्ये आधी सांगितलेलं आहे. आता हॅप्लॉइड मेल गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर किंवा एक बरोबर फ्युजन झाल्यानंतर त्या डिप्लॉइड झायगोट तयार करतात, त्याला आपण सिनगॅमी म्हणणार. त्यानंतर ट्रिप्लॉइड झायगोट. द फ्युजन ऑफ सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट्स with the fuse of diploid secondary nucleus producing the primary endosperm nucleus that is pen primary endosperm nucleus that developed into triploid endosperm. म्हणजे हे काय होतंय, हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज होतात डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस बरोबर आणि तेच प्रोड्युसिंग करतात प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस आणि त्याबरोबर डेव्हलप होतंय ट्रिप्लॉइड इंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड इंडोस्पर्म जिथं डेव्हलप होतंय त्याला आपण ट्रिपल झायगोट असं सुद्धा म्हणतोय. नावातच दिलंय ट्रिपल झायगोट. द झायगोट बिकम्स इनटू एन एम्ब्रियो. हा झायगोट एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होतोय किंवा तो एम्ब्रियो बनतोय. सिनगॅमी टाइप इज द जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. सिनगॅमी टाइप हे जनरेटिव्ह फर्टिलायझेशन आहे. ट्रिपल फ्युजन इज द व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. ट्रिपल फ्युजन हे व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन आहे. व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन, जनरेटिव्ह फर्टिलायझेशन, एम्ब्रियो काय आहे पहिल्या लेक्चर मध्ये आपण खूप सारे डिटेल मध्ये सांगितलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. बोथ द मेल गॅमेट्स पार्टिसिपेट अँड देअरफॉर इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. म्हणजे मेल गॅमेट्स पार्टिसिपेट होतात आणि त्याला आपण डबल फर्टिलायझेशन म्हणतोय. हे मेल गॅमेट दोन मेल गॅमेट असतात. हे सगळे मेल गॅमेट पार्टिसिपेट होते दोन मेल गॅमेट, त्यालाच आपण डबल फर्टिलायझेशन असं सुद्धा म्हणतोय. डबल फर्टिलायझेशन कसं होतं हे फक्त आपण आता थेअरी मध्ये बघितलंय. आपण आता हे डायग्रामॅटिकली बघूया. इथं स्टिग्मा दिलाय तुम्हाला. हे पोलन ग्रेन दुसऱ्या फुलावरचे आले. हे लाल कलर मध्ये तुम्हाला दिसते. पोलन ग्रेन दुसऱ्या फुलावरून आले किंवा त्या फुलामधले आले. ते पोलन ट्यूब तयार झाली त्यापासून. त्या स्टाईल मधून पोलन ट्यूब ओव्हिल पर्यंत आली आणि सिनगॅमी तयार झाली. इथं मायक्रोपायल सांगितले कारण की पोरोगॅमी मध्ये इथून पोलन ट्यूब एंटर केल्या, त्यामुळे त्याला मायक्रोपायल मधनं केलं, त्याला पोरोगॅमी म्हणतात. सिनगॅमी म्हणजे मेल आणि एग गॅमेट सेल जेव्हा फ्युजन होते त्याला सिनगॅमी म्हणतात. तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितले. सिनर्जिड्स हे तीन तुम्हाला दिसते तिथं, ते सिनर्जिड्स आहेत. ही पूर्ण ओव्हरी आहे. ट्रिपल फ्युजन सेकंडरी न्यूक्लियस आणि मेल गॅमेट. हे ट्रिपल फ्युजन इथं होतंय आणि सेकंडरी न्यूक्लियस आणि मेल गॅमेट मला इथं दिसू शकते. हे डबल फर्टिलायझेशन आहे. हा महत्वाचा क्वेश्चन आहे नीट साठी सुद्धा, MST साठी सुद्धा आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही प्रिपेअर करून चांगल्या प्रकारे ठेवायचा आहे. सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स काय आहेत ते आपण बघूया. इट इज युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म. हे डबल फर्टिलायझेशन हे युनिक फीचर आहे अँजिओस्पर्मिक प्लांट मधले, म्हणजे जे फ्लॉवरिंग प्लांट मध्ये हे एक युनिक फीचर आहे. इन्श्योर द पेरेंट प्लांट्स इन्व्हेस्ट ऍसिड टू द फूड स्टोरेज ओनली इफ द एग इज द फर्टिलाइज्ड. म्हणजे पेरेंट प्लांट आहे ते इन्व्हेस्ट करतात, इन्व्हेस्ट ऍसिड आहे ते फूड स्टोअर करायला तयार करतात इफ द एग इज फर्टिलाइज, जेव्हा एग फर्टिलाइज होते तेव्हा.
द डिप्लॉइड झायगोट डेव्हलप इनटू एम्ब्रियो आणि एम्ब्रियो डेव्हलप इनटू न्यू प्लांट. म्हणजे डिप्लॉइड झायगोट असतोय तो एम्ब्रियो तयार करतोय आणि एम्ब्रियो तयार झाल्यानंतर आहे ते न्यू प्लांट एम्ब्रियो तयार करतोय. देन ट्रिप्लॉइड पेन डेव्हलप इनटू न्यूट्रिटिव्ह इंडोस्पर्मल टिश्यू. द ट्रिप्लॉइड प्लेन आहे ते डेव्हलप काय करते न्यूट्रिटिव्ह इंडोस्पर्मल टिश्यू हे तयार करते. The restore the diploid condition by fusion haploid male gametes with the haploid female gamete. हे रिस्टोअर करते डिप्लॉइड कंडिशन मध्ये फ्युजन झाल्यानंतर हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे हॅप्लॉइड आणि डिप्लॉइडचा तुम्हाला फरक सांगितलेला आहे. हॅप्लॉइड म्हणजे n आणि डिप्लॉइड म्हणजे 2n म्हणजे हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट्स त्याला सिनगॅमी म्हणतात. इट इज ऑल्सो टू अवॉइड द पॉलिएम्ब्रियोनी म्हणजे हे विरोध करते पॉलिएम्ब्रियोनाला किंवा जास्त एम्ब्रियो तयार करण्याला विरोध करते. हे सगळे मिळून सिग्निफिकन्स आहेत किंवा फायदे डबल फर्टिलायझेशनचे. डेव्हलपमेंट ऑफ इंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म न्यूक्लियस रिपीटेडली डिवाइड मल्टिकली टू फॉर्म अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड इंडोस्पर्म. जे न्यूक्लियस आहेत ट्रिप्लॉइड प्रायमरी इंडोस्पर्म मध्ये ते रिपीटेडली डिवाइड होते. मायटोटिकली जी प्रोसेस आहे मायटोटिक जी प्रोसेस आहे त्यामार्फत जे रिपीटेडली डिवाइड होते आणि कशापासून तर न्यूट्रिटिव्ह टिश्यू पासून त्यालाच आपण इंडोस्पर्म म्हणतोय. द पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस विदिन द ओव्हिल द एम्ब्रियो अँड इंडोस्पर्म सीन इन द डेव्हलप्ड सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली हे फर्टिलायझेशन मधले चेंजेस होते, ओव्हिल मध्ये चेंजेस होते, एम्ब्रियो मध्ये आणि इंडोस्पर्म मध्ये. हे डेव्हलप होताना जसं जसं डेव्हलप होईल तसं तसं तुम्हाला यात फर्टिलायझेशन मध्ये चेंजेस होतील. तसे ओव्हिल मध्ये, एम्ब्रियो मध्ये आणि इंडोस्पर्म मध्ये खूप सारे चेंजेस दिसतील. थ्री टाइप्स ऑफ इंडोस्पर्म. 3 प्रकार आहेत इंडोस्पर्म म्हणजे. पहिला येतो न्यूक्लियर टाइप, सेल्युलर टाइप आणि हेलोबायल टाइप. हे वेगवेगळे इंडोस्पर्मचे प्रकार आहेत. तुम्हाला डायग्राम मध्ये सुद्धा बघायला मिळेल. हे न्यूक्लियर टाइपचे वरची डायग्राम आहे, त्यात झायगोट व स्पोर आहे. त्यानंतर असं ह्या प्रकारे एम्ब्रियो त्याचा तयार होतोय आणि फायनली असा एम्ब्रियो तयार होतोय. त्याचप्रमाणे सेल्युलर मध्ये थोडासा फरक आहे. ऊ स्पोर त्यानंतर कंपार्टमेंट मध्ये एम्ब्रियो तयार होतोय आणि शेवटी असा एम्ब्रियो तयार होतोय. ऊ स्पोर मध्ये सुद्धा त्यासारखंच आहे. थोडे थोडे कंपार्टमेंट तयार होते आणि त्यापासून एम्ब्रियो तयार होतोय, परंतु एम्ब्रियो थोडा वेगळ्या प्रकारचा तयार होतोय. त्याला हेलोबाईल टाइप असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला हेलोबाईल टाइपचे जे ऊस्पोर आणि एम्ब्रियो तयार झालाय ते तुम्हाला बघायला मिळतोय. पहिल्यांदा आपण न्यूक्लियर टाइप म्हणजे काय ते बघूया. इन दिस कॉमन टाइप फाउंड इन द 161 एंजियोस्पर्मिक फॅमिलीज म्हणजे 161 एंजियोस्पर्मिक फॅमिली मध्ये हा प्रकार आढळतोय. This primary endosperm nucleus repeatedly divides mitotically without wall formation produces a large number of free nuclei. म्हणजे रिपीटेडली डिवाइड्स होते mitotically आणि प्रायमरी इंडोस्पर्म जे न्यूक्लियस आहेत ते विदाउट वॉल कोणत्याही भिंतीशिवाय फॉर्मेशन होते आणि प्रोड्यूस लार्ज नंबर मध्ये फ्री न्यूक्लिया आहेत ते तयार होते. Big central vacuoles appear in the center cell pushing the nuclei towards the periphery. म्हणजे काय होतंय जे सेंट्रलला एक मोठं व्हॅक्युल्स तयार होतंय म्हणजे मोकळी जागा तयार होत्या सेंट्रलला आणि सेलला पुशिंग करत्या कुठं तर पेरिफेरीला. जी सेलच्या बाजूला जो तयार झालेला भाग असतोय त्या भागाला न्यूक्लियाय पुश करायचं. हे सेंट्रलला व्हॅक्युल तयार झालेलं असतं किंवा हवेची पोकळी तयार झालेली असते, हे सेल पुशिंग करायचं काम करते टुवर्ड्स द पेरिफेरी. Later wall developed between the nuclei, hence the multicellular endosperm is formed. म्हणजे नंतर वॉल डेव्हलप होत्या न्यूक्लियस कशामध्ये न्यूक्लियाय आणि मल्टीसेल्युलर इंडोस्पर्म मध्ये वॉल तयार व्हायला चालू होत्या किंवा डेव्हलप होत्या. बट इन केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट. पण कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये किंवा काहीशा केसेस मध्ये सेल वॉल तयार होत्या पण त्यांचा इनकम्प्लीट तयार होत्या, पूर्ण कंप्लीट सेल वॉल तयार होत नाही. एक्झाम्पल सांगायचं झालं तर वीट
गहू, सनफ्लावर, सूर्यफूल, कोकोनट, त्याला आपण नारळ म्हणतो. Coconut has the multicellular endosperm, that is the outer part is free nuclear cell as well as vacuolated endosperm is the center. Vacuolated endosperm central ला असतोय आणि मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म हा बाजूला असतोय. आउटर पार्ट बाजूला असतोय आणि मधल्या साईडला व्हॅक्युलेटेड असते, त्यात आपण पाणी बघतो ते व्हॅक्युल असते तर सेंट्रल असते आणि त्या सेंटरच्या ज्या व्हॅक्युल्स असते त्यापासून ज्या सेल मल्टीसेल्युलर न्यूक्लियस आहेत ते लांब ढकलले जातात, त्याला आपण जो नळाचा पांढरा भाग दिसतोय cellular type. In the some plant division, triploid primary endospermic nucleus is immediately followed by the wall formation. म्हणजे wall formation झाल्यानंतर प्लांट मध्ये डिव्हिजन होतं ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. हे खूप इमिजिएटली होतंय, लगेच होतंय आणि फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. सो दॅट द एंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे हे एंडोस्पर्म आहे ते सेल्युलर एंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग, पहिल्यापासून तयार होत आहे. इट इज मोस्ट ऑब्झर्व इन 27 फॅमिलीज. हे फक्त 27 फॅमिलीज मध्ये आढळते तुम्हाला किंवा बघायला मिळते. हेलोबाईल टाइप, इट इज ऑकरिंग इन द हेलोबियस अँड मोनोकोटिलेडॉन्स. हे मोनोकोटिलेडॉन मध्ये ऑकर होते हेलोबाइल्स मार्फत. In the case of first division, primary endosperm nucleus is followed by the transverse wall. हे फर्स्ट डिव्हिजन होत आहे प्रायमरी एंडोस्पर्म मध्ये न्यूक्लियस मध्ये आणि फॉलोड बाय ट्रान्सव्हर्स वॉल्स. ट्रान्सव्हर्स वॉल्स असतात त्यामार्फत हे फर्स्ट डिव्हिजन प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार होतं. डिवाइड्स इन द सेल अनइक्वली, म्हणजे ज्या सेल्स आहेत त्या अनइक्वली होतात. ह्याच्या आधी आपण बघितलं सगळ्या इक्वली बरोबर साईजच्या सेल तयार होत होत्या शेवटी, परंतु इथं सेल अनइक्वली तयार होते. इन द स्मॉलर सेल्स कॉल्ड चलायझल. ज्या लहान सेल आहेत त्याला आपण चलायझल म्हणतोय. लार्जर सेल इज द मायक्रोपायलर सेल. ज्या मोठ्या सेल आहेत त्याला आपण मायक्रोपायलर सेल असं सुद्धा म्हणतोय. Then the nuclei is cell divided in the pre-nuclear division and then wall develops between the nuclear micropylal chamber. जेव्हा सेल डिवाइड होते कशा मार्फत, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन मार्फत सेल तयार होते आणि प्रत्येक सेल मध्ये एक न्यूक्लियस प्रेझेंट असते. अँड देन वॉल डेव्हलप्स बिटवीन द न्यूक्लियर अँड मायक्रोपायलर चेंबर. म्हणजे त्यानंतर एक वॉल डेव्हलप होते त्या कशामध्ये, न्यूक्लियाय आणि मायक्रोपायलर चेंबर मध्ये एक वॉल तयार होत्या किंवा वॉल डेव्हलप होत्या. इन द इंटरमिडिएट बिटवीन द सेल्युलर अँड न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म. म्हणजे इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर जो भाग आहे आणि न्यूक्लियर टाइप मध्ये सुद्धा एक इंटरमिडिएट तयार होतोय. त्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर एस्पोडिलस. एस्पोडिलस हे एक्झाम्पल आहे त्याचं. हा प्लांटचा प्रकार आहे एस्पोडिलस. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. The process of development zygote into the embryo is called as the embryogenesis. म्हणजे एम्ब्रियो जी डेव्हलपमेंट होत्या त्यालाच एम्ब्रियोजेनेसिस असं म्हणतात. एम्ब्रियो आणि जेनेसिस ह्या शब्दापासून एम्ब्रियोजेनेसिस हा शब्द तयार झाला आहे. प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट. झायगोटची डेव्हलपमेंट होत्या एम्ब्रियो मध्ये, त्यालाच आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो किंवा एम्ब्रियोजेनेसिस असं सुद्धा म्हणतोय. डेव्हलपमेंट ऑफ डायकोट एम्ब्रियो. डायकोट एम्ब्रियोच्या प्लांट मध्ये डायकोट एम्ब्रियो हा कसा डेव्हलप होतोय ते आपण बघणार आहे. डायकोट एम्ब्रियो मध्ये जे प्लांट येतात ते द्विदल वनस्पतीचे प्लांट येतात किंवा डायकोट एम्ब्रियोला द्विदल वनस्पतींचे एम्ब्रियो असं सुद्धा आपण म्हणू शकतो. झायगोट डिवाइड्स टू फॉर्म टू सेल प्रो एम्ब्रियो. झायगोट हा डिवाइड होतोय टू सेल मध्ये, त्यालाच आपण प्रो एम्ब्रियो असं सुद्धा म्हणतोय. द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाइल कॉल्ड बेसल और सस्पेंडर इनिशियली सेल्स. म्हणजे लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाइल होते
त्यालाच आपण बेसल किंवा सस्पेन्सर इनिशियल सेल हे आपण थेरी मध्ये बघूया. परत आपण डायग्रामॅटिकली बघणार आहे पुढे. स्मॉलर सेल टुवर्ड्स द चलाइजा इज कॉल्ड एज टर्मिनल और एम्ब्रियोनल इनिशियल सेल असं सुद्धा म्हणतात. ज्या स्मॉलर सेल असतात साईजला त्याला चलाइजा बाजूला असते त्याला आपण टर्मिनल किंवा एम्ब्रियोनियल इनिशियल सेल असं सुद्धा म्हणतोय. सस्पेन्सर सेल डिवाइड ट्रान्सव्हर्सली वन प्लेन प्रोड्यूस द फिलामेंटस सस्पेंडर ऑफ 6 to 10 सेल. 6 ते 10 सेल ह्या सस्पेन्सर सेल असतात ते ट्रान्सव्हर्सली एका प्लेन मध्ये तयार झालेले असतात. फिलामेंटस सस्पेन्सरला असतात म्हणजे एखाद्या धाग्यासारख्या त्या खाली लटकत असतात. 6 ते 10 सेल असतात त्याला सस्पेन्सर सेल्स असं म्हणतोय आपण. The first cell is suspensor toward the micropylar end, becomes swollen and functional a historyum. The म्हणजे फर्स्ट सेल असत्या त्याला सस्पेन्सर टुवर्ड द मायक्रोपिलरच्या साईडला किंवा मायक्रोपायलरच्या साईडला सस्पेन्शन झालेले असतात. त्या सेल बिकम सोलन द फंक्शन ऑफ हिस्टोरियम. त्या सेल बिकम सोलन झालेले असतात. सुजल्यासारखा किंवा फुगल्यासारखा त्याचा पार्ट असतोय त्याला फंक्शन हिस्टोरियमच्या फंक्शन ते करतात. द लोअर मोस्ट सेल सस्पेन्सर नोन एज द हायपोफायसिस. सगळ्यात शेवटची सेल असते त्याला आपण हायपोफायसिस असं सुद्धा म्हणतोय. सस्पेन्सर हेल्प द पुशिंग द एम्ब्रियो अँड एंडोस्पर्म. ह्या सस्पेन्सर सेल्स असतात त्या हेल्प करतात पुशिंग द एम्ब्रियो इन एंडोस्पर्म. जो एम्ब्रियो आहे तो एंडोस्पर्म मध्ये ढकलण्यासाठी ह्या सस्पेन्सर सेल्स काम करतात. द एम्ब्रियोनल इनिशियल अंडरगोज द 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन फ्रॉम द ऑक्टेन. म्हणजे एम्ब्रियोनिक इसेन्शियल अंडरगोज त्यामार्फत एम्ब्रियन इसेन्शियल अंडरगोज द 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन फ्रॉम द ऑक्टेन. म्हणजे 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन होते फ्रॉम द ऑक्टेन आणि त्यापासून एक ऑक्टेन तयार होते. 8 सेलचा एक गट्टा तयार होतोय त्यालाच आपण ऑक्टेन सुद्धा असं म्हणतोय. The planes is division are right angle to each other. Right angle plane असते ते division right angle to each other असते. The lower tier is 4 cell. जे लोअर टायर असते किंवा लोअर भाग असतोय तिथं 4 सेल अराइज झालेले असतात. ऑक्टेन give rise to the hypocotyl radical, whereas the 4 cell of the upper tier from the females and 1 or 2 cotyledons. म्हणजे जी लोअर साइड असते तिथं 4 सेल तयार झालेले असतात आणि ऑक्टेन राईज झालेला असते किंवा 8 सेल तयार झालेले असतात. हायपोकॉटाइल त्याला आपण म्हणतोय. आणि रेडिकल वेअर द 4 सेल अप्पर टायर म्हणजे वरच्या साइडला जे असतंय तिथं फेमिल्स आणि 1 किंवा 2 कोटिलेडॉन्स तयार झालेले असतात. हायपोफायसिस by the further division give rise to the part of radical or and root cap. म्हणजे हायपोफायसिस पासून एक डिव्हिजन तयार झालेलं असतं आणि त्यापासून रॅडिकल आणि रूट कॅप हे तयार होते. रूट कॅप हे मुळाच्या शेवटच्या पार्ट मध्ये असते. The cell is the upper tier octane divide the several planes. हे सेल असतात अप्पर टायरला ते ऑक्टेन डिवाइड्स करते आणि सेव्हरल प्लेन्स मध्ये म्हणजे खूप सारे सेव्हरल प्लेन्स तयार करते आणि ऑक्टेन डिवाइड होते तिथं. सो एज द बिकम हार्ट शेप्ड त्यानंतर ते हार्ट शेप्ड तयार होते. which then from the 2 lateral cotyledon and the terminal females. त्यापासून 2 lateral cotyledon आणि terminal females तयार होते. Enlargement hypocotyl and cotyledon result in the curvature of embryo. It is the appears horse shaped shoe. Hypocotyl and cotyledon हे एम्ब्रियो मध्ये तयार होते. त्यानंतर ते कसं दिसतंय तर हॉर्स शू शेप्ड म्हणजे घोड्याच्या नाला असतात किंवा घोड्याच्या पायाच्या जे खुरा असतात ते असं त्या शेप्ड सारखं ते तुम्हाला हायपोकोटल आणि कोटिलेडॉन तुम्हाला दिसणार.
आता आपण डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ हे बघितले आहे, परंतु आपण ते डायग्रॅमॅटिकली कसं दिसतंय ते बघूया. पहिल्यांदा झायगोट होत आहे हे तुम्हाला माहित आहे. त्यानंतर मल्टिप्लिकली डिव्हिजन होत आहे आणि 2 सेल प्रो एम्ब्रियोच्या तयार होते. टर्मिनल सेल एक होत्या आणि बेसल सेल हे तुम्हाला ह्याच्या आधी मी खूप सारं त्याचं डिस्क्रिप्शन सांगितलंय, हे तुम्हाला डायग्रॅमॅटिकली दिसतंय. त्यानंतर 4 सेल प्रो एम्ब्रियो तयार होते, म्हणजे 4 सेल. ही एक सेल, 2 सेल, 3 सेल, ह्या 4 सेल डेव्हलप होतील. ग्लोब्युलर एम्ब्रियो तयार होतोय. तुम्हाला सांगितलं सस्पेन्शन सेल इथून इथपर्यंत आहेत आणि हे हायपोफायसिस आहे, इथला तुम्हाला दिसतोय तो नेकच्या साईडला असतोय तो, आणि या वरच्या साईडला 4 सेल दिसतात ते एम्ब्रियोनल मास म्हणून त्याला ओळखतात. त्यानंतर तुम्हाला इथे दिसतोय इंडोस्पर्म, हे फुगत जातंय आणि इंडोस्पर्म तयार होतोय. एम्ब्रियोनल मास तयार होतोय, तुम्हाला इथं दिसतोय तो. हायपोफायसिस तयार होतोय आणि सस्पेन्सर सेल्स सुद्धा तुम्हाला इथं दिसतात. हाच भाग इथं तुम्हाला दाखवलेला आहे, हा भाग तुम्हाला इथं दाखवलेला आहे, तो इथल्या साईडला असतोय. हार्ट शेप्ड एम्ब्रियो, नंतर हार्ट शेप्ड एम्ब्रियो तयार होतोय. इथं तुम्हाला एम्ब्रियोनिक मास आहे ते हार्ट शेप्ड तयार झालेला दिसतोय किंवा हृदय आकाराचे तयार झालेला दिसतोय. त्यानंतर तो येतोय तो हायपोफायसिस कुठं असतोय, हा नेकला. जिथं हार्ट शेप्ड संपतोय तिथं हायपोफायसिस असतोय. आणि सस्पेन्सर सेल इथून ते इथपर्यंत ज्या सस्पेन्सर सेल्स असतील, त्यानंतर हे मॅच्युअर होतंय, हे खूप सारं वाढतंय आणि त्यानंतर कॉटिलेडॉन, हायपोफायसिस, रॅडिकल, रूट कॅप आणि सस्पेन्सर हे बनतंय. हे सस्पेन्सर इथलं येते आणि हे खूप वाढल्यानंतर त्याचा आकार असा होतोय. त्यानंतर तुम्हाला सांगितलं पेमिल्स काय आहे. पेमिल्स तुम्हाला दिसतंय, पेमिल्स दाखवलेलं तुम्हाला. कॉटिलेडॉन, ह्या कॉटिलेडॉनच्या रो आहेत. रॅडिकल, इथं तुम्हाला रॅडिकल दाखवलेला आहे आणि रूट कॅपचा हा भाग, हा खूप मॅच्युअर झालेला एम्ब्रियोचं सीड आहे किंवा बी आहे, हे खूप मॅच्युअर झालेलं असते. हे तुम्ही डायग्राम मध्ये सुद्धा लक्षात घेऊ शकताय आणि डायग्राम लक्षात राहिली काही खूप सारं लक्षात राहायला सोपं जाते, त्यासाठी डायग्राम ही खूप महत्वाची आहे. डेव्हलपमेंट ऑफ मोनोकोट एम्ब्रियो, म्हणजे एकदल वनस्पतीचा जो एम्ब्रियो असतोय तो कसा डेव्हलपमेंट होतोय ते आपण बघूया. द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इज सिमिलर इन डायकॉट अँड मोनोकोट एम्ब्रियो अप टू ऑक्टेन स्टेज, म्हणजे 8 सेल तयार होण्यापर्यंत मोनोकोट आणि डायकॉट वनस्पतीचा एम्ब्रियो हा सेम प्रकारे डेव्हलपमेंट करत असतो. परंतु ऑक्टेन स्टेज तयार झाल्यानंतर किंवा 8 सेल तयार झाल्यानंतर त्यांची पोझिशन किंवा बनण्याची प्रक्रिया खूप सारी वेगळी होत्या. इन मोनोकोट एम्ब्रियो सिंगल कोटिलेडॉन ऑक्युपाय द टर्मिनल पोझिशन, मोनोकोट वनस्पतीमध्ये एक कोटिलेडॉन तयार होतोय, तो टर्मिनल पोझिशनला असतोय आणि एक पेमिल तयार होतोय, तो लॅटरल पोझिशनला असतोय. इन द शिल्ड शेप्ड कोटिलेडॉन इज कॉल्ड इज द स्केटुलम, एक शिल्ड शेप्ड असतोय, तो तुम्हाला डायग्राम मध्ये आपण दाखवणारच आहे. तो शिल्ड शेपचा एक कोटिलेडॉन असतोय, त्याला आपण स्केटुलम असं सुद्धा म्हणतोय. द प्रोटेक्टिव्ह शीट पेम्युल्स इज कॉल्ड कोलोप्टाइल, म्हणजे प्रोटेक्टिव्ह एक शीट असते पेम्युलला, त्याला आपण कोलोप्टाइल म्हणतोय. अँड दॅट रॅडिकल इज कोलेरिझा. Finally, ovules is the transformed into seed and ovary is into the fruit. म्हणजे ओव्हिल हा बिया म्हणून तयार होतोय आणि ओव्ही हे फळ म्हणून तयार होते. आधी आपण डेव्हलपमेंट मोनोकोट एम्ब्रियो जे आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघितले, आता आपण डायग्राम मध्ये बघूया. खूप ही डायग्राम तर आपण लक्षात ठेवली तर खूप सारं आपल्याला समजतंय आणि ह्या डायग्राम मधला आपण तिकडे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिहू शकतो. चला तर बघूया. पहिल्यांदा ऊस पोर एक सेल आहे इथं तुम्हाला दिसते, त्यानंतर ती डिवाइड होत्या 2 सेल मध्ये. एक आहे तो एम्ब्रियोनल सेल आणि दुसरे आहे ते सस्पेन्सर इनिशियल. सस्पेन्सर इनिशियल असतो तो मोठा असतोय आणि एम्ब्रियोनल इनिशियल असतोय तो लहान असतो. त्यानंतर परत ते पार्ट पडतात खाली, एम्ब्रियोनल इनिशियल मध्ये नवीन 2 सेल तयार होतात. त्यानंतर आणखी वाढ होत्या, परत
हा सस्पेन्सर असतोय, हा पेम्युल असतोय आणि हा कॉटिलिडोनस असतोय. पेम्युल्स हा वरच्या भागाला दिसतोय आणि पेम्युलच्या आत कॉटिलिडोनस असतोय. त्यानंतर हा पेम्युल्स वरच्या साईडचं कव्हरिंग आहे, कॉटिलिडोनसच्या साईडला आहे. हायपोकॉटाइल तुम्हाला इथे दिसतंय. रॅडिकल ज्या सेल पहिल्यांदा तयार झालेले असतात त्याला रॅडिकल म्हणतोय आणि हे सस्पेन्सर आहे. हे तुम्हाला एका बाजूने डायग्राम काढलेले हे सस्पेन्सर आहेत, रॅडिकल आहेत, हे पेम्युल्स आहेत आणि कॉटिलिडोनस आहेत. आता ही डिटेल्स मध्ये डायग्राम सगळ्यांची. हे स्कॅप्युलम इथं तयार होतंय, कोलेप्टाइल इथं तयार होतंय तुम्हाला दिसतंय, शूट अपेक्स ह्या भागाला शूट अपेक्स म्हणतात. इपिब्लास्ट हा इपिब्लास्ट असतोय. रॅडिकल इथं तुम्हाला दिसू शकते रॅडिकल. रूट कॅपचा हा पार्ट इथून रूट कॅप तयार होतोय आणि कोलोरेझा हा कोलोरेझाचा पार्ट आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. असेच बायोलॉजीचे व्हिडिओ मराठीतून बघण्यासाठी माझ्या बायोलॉजी टॉपर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये कोणते कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा जरूर कळवा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब बटन साईडला असलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण की नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सगळ्यात आधी. थँक्यू.